आमच्या दृष्टीने बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतच। पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही। वैरागचे ग्रामदैवत श्री संत नाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या क्रांतीसूर्य कुस्ती मैदानाचे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी त्यांनी पुन्हा एकदा माननीय आमदार राजेंद्र राऊत यांना भरभक्कम साथ देत भरघोस निधी देण्याचे आश्वासन दिले आहे। या कुस्ती मैदानासाठी धाराशिवचे आमदार राणा जगजित सिंह, सोलापूरचे आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष निंबाळकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी बोलताना माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे कौतुक तर केलेच, सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निधी कसा खेचून आणतात हे देखील त्यांनी सांगितले। मुख्यमंत्री देवाभाऊंचे ज्यांच्यावर आशीर्वाद आहेत अशा राजाभाऊंचा मित्रच पालकमंत्री असल्यामुळे त्यांना निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले आहे। हा निधी देत असताना बार्शीचा आमदार कोण आहे हे मला माहीत नाही, आमच्या दृष्टीने बार्शीचा आमदार राजेंद्र राऊत हाच आहे असे ठणकावून सांगत, जिल्हा नियोजन मंडळातून जो निधी आमदारांना दिला जातो तो निधी राऊत यांना मिळणारच, त्यापेक्षा अधिक 1 कोटीचा निधी मी देईन असे ठामपणे सांगितले। याशिवाय पुढे बोलताना गोरे म्हणाले की मी केवळ पालकमंत्रीच नाही तर ग्रामविकास मंत्री देखील आहे, त्यामुळे आमदारांच्या निधीचा कोठा तुम्हाला तर मिळेलच, त्या व्यतिरिक्त माझ्याकडील निधीच्या कोठ्यातील सर्वात मोठा कोठा हा राजाभाऊंचाच असेल असा विश्वास देखील जयकुमार गोरे यांनी यावेळी व्यक्त केला। बार्शीच्या बाबतीत आदरणीय देवेंद्रजी कायम बार्शीच्या बाबतीत त्यांचं प्रेम असतं। राजाभाऊंनी काम सांगायचं आणि देवाभाऊंनी करायचं, बाकी विषयच मध्ये काय नसतो। मला नाही वाटत की राजाभाऊ एवढं प्रेम देवाभाऊ दुसऱ्या कुठल्या माणसावर करतात असं मला नाही वाटत। हक्कानं हाताला धरून नाही भाऊ एवढं केलंच पाहिजे, आम्ही 10 वेळा विचार करतो। म्हणजे आम्ही मुख्यमंत्री महोदयांना हाताला धरून काम सांगताना 10 वेळा विचार करतो, पण राजाभाऊचा अजिबात नाही, हाताला धरून नाही भाऊ करायला लागतंय। आणि राजाभाऊ एकदा भाऊने बघितलं की ते कामावर सही होते, अशा पद्धतीचं भूमिका घेऊन राजाभाऊ या ठिकाणी काम करत असतात। तर राजाभाऊ चिंता करू नका, अख्खं सरकार देवाभाऊ आपल्या पाठीशी उभा आहे। आणि सुदैवानं आज तुमचा मित्र सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। आम्ही दोघे जीवाभावाचे मित्र आहोत। मी एवढंच सांगतो, आमदार कोण आहे मला माहिती नाही, बार्शीचा आमदार आमचा राजाभाऊ आहे। आणि आमच्या राजाभाऊला बार्शीत कुठला बाकीचं माहिती नाही, डीपीडीसीत आमदाराला मिळतो त्या निधीपेक्षा 1 कोटी जास्तीचा निधी राजाभाऊला मिळेल, अजिबात काळजी करायचं काम नाही। आणि राजाभाऊ तर फक्त डीपीडीसीचा विषय नाही, आता मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे। आदरणीय देवाभाऊंनी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे आणि ग्रामविकास खातं या खात्यामध्ये प्रचंड ग्रामविकास करण्याची ताकद या खात्यामध्ये असते। माझं खातं असं आहे, तुम्हाला सांगतो, जन्माला आल्यापासून स्मशानभूमीत जाईपर्यंत जे जे लागतं ते माझ्या खात्यात मिळतं, तर अजिबात चिंता करू नका। अगदी आमदाराचा कोटा असतो तो राजाभाऊला कायमच राहणार आहे, पण राजाभाऊ माझ्या कोट्यातला सगळ्यात मोठा कोटा राजाभाऊचा असेल, त्यामुळे या भागाला काही कमी पडणार